नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भरत मुनेश्वर आणि आपण पाहत आहात विजन मॅथ्स फिजिक्स चॅनल। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 ची प्रश्नपत्रिका मार्च 2025 ही प्रश्नपत्रिका आपण सोडवतो आहोत। तर यामध्ये काही अति महत्त्वाच्या ज्या सूचना आहेत त्याच्याकडे आपण थोडंसं लक्ष देऊया। त्यामधली ही जी चौथी सूचना आहे ही एक अत्यंत महत्त्वाची आहे। प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तराचे प्रश्न क्रमांक 1 मूल्यमापन केवळ प्रथम प्रयत्नातील पर्याय ग्राह्य धरून केले जाईल व त्यालाच गुण दिले जातील। हे मी पार्ट 1 ची ज्या वेळेस आपण प्रश्नपत्रिका सोडवली होती त्यामध्ये सुद्धा याचा उल्लेख केला होता। कारण यामध्ये विद्यार्थ्यांची चूक अशी होते, त्यांनी काय करतात, पहिल्या वेळेस MCQ चं उत्तर ऑप्शन लिहितात, दुसऱ्या पेजवर दुसरं लिहितात, दुसरं ऑप्शन लिहितात, तिसऱ्या पेजवर त्याच प्रश्नाचं तिसरं ऑप्शन देतात। पण परीक्षकाला जे सर्वप्रथम प्रथम प्रयत्नातील जे पर्याय दिलेले असतात ते बरोबर असेल तर गुण मिळतो, अन्यथा नाही। त्याच्यानंतर भूमितीच्या बाबतीत म्हणजे भाग 2 च्या बाबतीत आवश्यक त्या ठिकाणी आपल्याला आकृती काढावी लागते, हे आपण लक्षात ठेवावे। आणि त्याच्यानंतर रचना काढल्याच्या नंतर त्या रचनेच्या खुणा आपण पुसू नये। भौमितिक रचनामध्ये आपण जेही आपण रचना काढत असतो त्या रचना आपल्याला पुसता येत नाहीत। आणि अत्यंत महत्त्वाची, बऱ्याच विद्यार्थ्याला ह्याची सवय असते, फक्त पूर्ण प्रमेयाची सिद्धता जे आहे, प्रमेयाची सिद्धता लिहितात, पक्ष साध्य रचना लिहितात, सिद्धताच्या पूर्ण पायऱ्या लिहितात आणि आकृती काढत नाहीत। याचा अर्थ असा होतो की ही सिद्धता आपण आपल्या मनाने लिहिलेली नाही आणि त्यामुळे त्याला गुणदान दिल्या जात नाही। म्हणून आपण लक्षात ठेवायचं, प्रमेयाची सिद्धता लिहिण्यासाठी आकृती आवश्यक आहे। ह्या आपण सूचनाचं तंतोतंत पालन करावे। तर बघा, प्रश्न पहिला जो आहे MCQ आपल्याला माहिती आहे 4 गुणाचा असतो। तर दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा। खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट आहे? आता आपण पाहिलं 1 5 10 3 4 5 2 2 2 5 5 2 अशा प्रकारचे। याच्यामध्ये इष्ट जे उत्तर आहे आपल्याला बी मिळतं 3 4 5, कारण 3 चा वर्ग 9 होतो, 4 चा वर्ग 16, 16 आणि 9 25, 25 चा वर्गमूळ 5, म्हणजे या दोन संख्याच्या वर्गाची बेरीज ही तिसऱ्या संख्येच्या वर्गाबरोबर आहे आणि म्हणून आपल्याला हे बी हा ऑप्शन या ठिकाणी करेक्ट दिसतो। त्यानंतर दुसरा प्रश्न पहा, केंद्र O असलेल्या वर्तुळात अंतर्लिखित कोन ACB चे माप 65 आहे, तर त्याने अंतरखंडित केलेल्या कंस AXB चे माप लिहा। आपल्याला माहित असेल, अंतर्लिखित कोनाचे माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते। अंतर्लिखित कोनाचे माप 65 आहे आणि अंतरखंडित कंसाचे माप काढायचे। प्रमेय कसा आहे, अंतर्लिखित कोनाचे माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते। म्हणजे हे जे माप दिलेलं आहे आपल्याला, हे माप हे कसं आहे, निम्म आहे। निम्म कोणाच्या मापाच्या निम्म आहे, या अंतरखंडित कंसाच्या। मग अंतरखंडित कंसाचे माप काय असेल, मग हे निम्म आहे म्हणजे याच्या 65 च्या दुप्पट। त्यानंतर पुढचं बघा, 3 4 या बिंदूचे आरंभ बिंदू पासूनचे अंतर। आपण या ठिकाणी डिस्टन्स फॉर्म्युला जर वापरला तर तुम्हाला माहिती आहे, डिस्टन्स फॉर्म्युला जर वापरला, आरंभ बिंदूचे निर्देशक काय असतात, 0 0 असतात, बरोबर आहे, 0,0 असतात। आणि याचे काय आहेत, याला आपण x1 y1 म्हटलं आणि याला x2 y2 म्हटलं तर आपल्याला माहित आहे डिस्टन्स फॉर्म्युला काय, डिस्टन्स फॉर्म्युला अंतराचे सूत्र वर्गमुळात x2 वजा x1 अधिक y2, x2 वजा x1 चा वर्ग अधिक y2 वजा y1 चा वर्ग, म्हणजे 3 वजा 0 किंवा 0 वजा 3 चा वर्ग अधिक 0 वजा 4 चा वर्ग, 0 हे -3 चा वर्ग म्हणजे 9, -4 चा वर्ग म्हणजे 16, 16 आणि 16 आणि 9 हे किती होतात
25 होतात. 25चं वर्गमूळ किती येतं 5, म्हणजे हे काय झालं याचं उत्तर 5 आहे. करेक्ट. त्यानंतर जर एका शंकूची त्रिज्या 5 सेमी असून त्याची लंब उंची 12 असेल तर तिरकस उंची काढा. हे साधं रिलेशन आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. शंकू ज्यावेळेस आपण शंकूचा ज्यावेळेस विचार करतो, हे तिरकस उंची आहे, ही सरळ उंची आहे, हे त्रिज्या आहे. याला आपण यल म्हणतो, याला आपण एच म्हणतो आणि याला काय म्हणतो आपण आर म्हणतो. मग आपल्याला माहिती आहे यल वर्ग बरोबर आहे आर वर्ग अधिक एच वर्ग. हे पायथागोरसचा सिद्धांत होतो, कारण काटकोन त्रिकोण हा दिसतो आपल्याला, है ना. मग याच्यामध्ये त्रिज्या आहे आपली, त्रिज्या किती आहे 5 आणि उंची किती आहे 12, 12चा वर्ग. एल वर्ग बरोबर आहे 5चा वर्ग किती होतो 25, 12चा वर्ग किती होतो 144. म्हणजे एल वर्ग बरोबर आहे, एल वर्ग किती झालं मग 169 आणि दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढा, 169चं वर्गमूळ 13 आणि म्हणून त्याची तिरकस उंची किती आहे 13. हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर पुढचं प्रश्न पहिला बी. याच्यामध्ये बघा खालील उपप्रश्न सोडवा. 4 गुणाचा प्रत्येक एका गुणाचा प्रश्न आहे. आता याच्यात तुम्ही पाहिलात तर इथं लक्षात येईल की प्रश्न काय विचारला, खालील त्रिकोण एबीसी मध्ये बी दरम्यान डी दरम्यान सी आणि बी डी बरोबर आहे 7. हे जे दिले तुम्हाला बी डी 7 आहे, हे 7 आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण बीसी जे आहे, बीसी किती आहे पूर्ण बीसी, हे बीसी आहे 20 बरोबर आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर विचारले, या 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं. आता हे 2 याच्यामध्ये ए बी डी आणि ए बी सी याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की एक शिरोबिंदू सामायिक आहे आणि त्यांचा पाया जो आहे बी डी आणि बी सी एक रेषीय आहे आणि म्हणून अशा त्रिकोणाची उंची समान असते आणि उंची जर समान असेल तर त्यांचे क्षेत्रफळ कशाच्या प्रमाणात, त्यांच्या संगत पायाच्या प्रमाणात असतात. म्हणून आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल, काय लिहिता येईल, एरिया ऑफ त्रिकोण ए बी डी छेद एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी बरोबर आहे ए बी डीचा संगत पाया कोणता होतो बी डी आणि याचा संगत पाया कोणता होतो बी सी. इथं कारण लिहिता येतं समान उंचीचे त्रिकोण बरोबर आहे. यामध्ये किमती ठेवा, एरिया ऑफ त्रिकोण ए बी डी भागिले एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी बरोबर आहे बी डी ची किंमत आहे 7 आणि बी सी ची किंमत किती आहे 20 आणि हेच आहे याचं उत्तर. ठीक आहे. तर आपल्याला याचं उत्तर मिळालेलं आहे. 1 गुणाचा प्रश्न आहे, याला अर्धा गुण मिळतो पहिल्या पायरीला, याला दुसऱ्या पायरीला अर्धा गुण मिळतो. नेक्स्ट, खालील आकृतीमध्ये एम एन पी 90 अंश आहे, एन क्यू लंब आहे एम पी वर आणि एम क्यू बरोबर 9 आहे, तर क्यू पी 4 दिल तर एन क्यू काढा. तर आता हे तुम्हाला आकृतीमध्ये दिसत असेल, या काटकोन त्रिकोणामध्ये एम एन पी या काटकोन त्रिकोणामध्ये एन क्यू हा कर्णावर टाकलेला शिरोलंब आहे आणि आपल्याला माहित आहे या ठिकाणी भूमिती मध्य प्रमेय आपल्याला या ठिकाणी वापरता येतो. भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार काय लिहिता येतं, भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार. आता याला शॉर्ट मध्ये लिहायचं कारण एका गुणाचा प्रश्न आहे म्हणून आपण त्याला विस्तृत लिहित नाही. जर हाच 2 मार्कासाठी आला असता तर आपल्याला सविस्तर लिहावं लागलं असतं, पण आपण डायरेक्टली याचा विचार करू. भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार काय लिहिता येतं आपल्याला, एन क्यू चा वर्ग बरोबर आहे एम क्यू गुणिले क्यू पी. मग एन क्यू चा वर्ग बरोबर आहे एम क्यू किती आहे, एम क्यू आहे 9 आणि क्यू पी किती आहे 4. म्हणून एन क्यू बरोबर आहे, एन क्यू चा वर्ग बरोबर आहे 36 आणि दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्या. एन क्यू चा वर्गचं वर्गमूळ एन क्यू 36चं वर्गमूळ 6 आणि म्हणून एन क्यू ची किंमत किती आलेली आहे 6 आलेली आहे. ओके. अतिशय सोपे प्रश्न असतात. एका रेषेने एक्स अक्षाच्या धन दिशेशी केला 29 अंशाचा आहे तर त्या रेषेचा चढ काढा. म्हणजे एखाद्या रेषेने एक्स अक्षाशी धन केलेला कोन जो असतो त्या कोनाचं गुणोत्तर म्हणजे काय असतं, टॅन असतं. म्हणून रेषेचा चढचं सूत्र अतिशय सोपं. याच्यासाठी
रेषेचा चढचं सूत्र आहे रेषेचा चढ बरोबर आहे टॅन थिटा, आणि म्हणून टॅन किती आहे टॅन 30, आणि टॅन 30 ची किंमत किती असते आपल्याला माहित आहे 1/√3. तर हा झाला त्याचा चढ. चक्रीय चौकोन एबीसीडी मध्ये पुढचा चौथा प्रश्न आहे. चक्रीय चौकोन एबीसीडी मध्ये मापकोन ए बरोबर 100, तर मापकोन सी बरोबर किती. आता आपण पाहिलं तर ए आणि सी हे दोन कोण कसे असतात, समोरासमोरील कोण असतात, आणि आपल्याला माहिती आहे चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण परस्परांचे पूरक कोण असतात, आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी असं सांगता येतं की मापकोन ए अधिक मापकोन सी बरोबर आहे 180 अंश चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण. हा अत्यंत महत्वाचा प्रमेय आपल्याला माहित आहे. मापकोन ए किती आहे 100 अंश आहे अधिक मापकोन सी बरोबर 180 अंश, आणि म्हणून मापकोन सी बरोबर 180 वजा 100 म्हणजेच मापकोन सी बरोबर किती झालं 80. हे मापकोन सी या सीचं माप आपल्याला मिळालेलं आहे. ओके, तर हा सुद्धा आपला प्रश्न संपलेला आहे. आता आपण नेक्स्ट प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 2A. खालील कृती पूर्ण करून पुन्हा लिहा. कोणत्याही दोन आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत. पी केंद्र असल्या वर्तुळाची ज्या 10 सेमी आहे, जेव्हा एबीने वर्तुळ केंद्राशी काटकोन केला असल्यास वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. आपल्याला फक्त या ठिकाणी कृती पूर्ण करायची आहे. बघा, तर हे वर्तुळ पाकळी तुम्हाला माहिती आहे PAXB याला आपण वर्तुळ पाकळी म्हणतो. याचा एरिया काढण्यासाठी आपल्याकडे सूत्र आहे. त्या सूत्राचा वापर करून आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहे. ठीक आहे, याच्यामध्ये जेही दिलेलं आहे त्याप्रमाणे आपण बघूया. आर बरोबर 10, थीटा बरोबर 90, पाय बरोबर 3.14. एरिया PAXB म्हणजे AXB या वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. हे वर्तुळ पाकळी तुम्हाला दिसत असेल, हे पूर्ण भाग याला आपण वर्तुळ पाकळी म्हणतो. तर या वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचे. सूत्र तर आपल्याला माहिती आहे थीटा भागिले 360 गुणिले काय असतं पाय r चा वर्ग. आता थीटा किती दिलेला आहे आपल्याला, थीटाची किंमत वर दिली पहा. थीटाची किंमत आहे 90 है ना. हे 90 भागिले 360 म्हणजे 90 हे 0 कटला 9 1 9 9 9 चौक 36 हे आलं, आणि 3.14 3.14 गुणिले 10चा वर्ग म्हणजे 10चा वर्ग 100. 100 गुणिले 3.14 म्हणजे किती झालं 314. आता ह्या 314 ला 4 न भागायचं. 314 ला 4 न जर भागलं तर आपल्याला काय मिळेल 78.5 चौरस सेमी. हे बघा किती आहे ते चौकटी 1 2 3 4 प्रत्येक चौकटीला अर्धा गुण असतो, आणि त्यामुळं आपल्याला या ठिकाणी याचे 2 गुण मिळतात. आता ह्याच्यानंतर नेक्स्ट पहा दुसरं. खालील आकृतीमध्ये जेव्हा MN व जेव्हा RS एकमेकांना बिंदू D मध्ये छेदतात, जर RD बरोबर 15 DS बरोबर 4 MD बरोबर 8 तर DN काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. इथेही आपल्याला कृतीच पूर्ण करायची आहे, आणि त्यामुळं हा प्रश्न येतो बघा जीवांच्या आंतरविभाजनाचा प्रश्न. बघा MN ही एक जीवा आहे, RS ही एक दुसरी जीवा आहे. ह्या दोन्ही जीवा वर्तुळाच्या D या अंतर्भागात काय करतात एकमेकांना छेदतात. याला म्हणतात जीवाच्या अंतरछेदनाचे प्रमेय. मग आता काय झालं याच्यामध्ये काय लिहितात MD गुणिले DN बरोबर RD गुणिले DS. आता याच्यामध्ये बघा प्रमेयामध्ये आपल्याला काय लिहिता येतं, जे काय प्रमेय आहे MD गुणिले DN हे MD गुणिले DN लिहिलेलं आहे. याच्यामध्ये काय लिहावं लागेल आपल्याला RD गुणिले DS. त्यानंतर पुढे आता MD आणि DN पैकी MD ची किंमत आहे आपल्याला माहित दिलेली आहे. किती आहे ती MD ची किंमत आहे 8 बरोबर.
आता ह्याला सोडवायचं आहे. हे हे 8 गुणिले 8 इकडे गेल्याने भागिले होतात. तोपर्यंत यांचा गुणाकार 15 चोक किती होतात? हे 60 होतात है ना. हे 60 आणि 60 भागिले किती? 8 आहे. याचा भागाकार करा, तुम्हाला लक्षात येईल हे उत्तर किती येतं. मग 8 8 7 56 म्हणजे 7 पॉईंट किती होईल? 5. ओके चला नेक्स्ट. आता तिसरी कृती पहा. आपल्याला 2च सोडवायची आता, पण आपण आता ही तिसरी सोडवत आहोत. एका झाडाच्या बुंद्यापासून 10 मीटर अंतरावर असणाऱ्या निरीक्षकास झाडाच्या शेंड्याकडे पाहताना 60 अंश मापाचा उन्नत कोन करावा लागतो. तर झाडाची उंची काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. हे बघा, ए बी हे झाड आहे आणि सी हा निरीक्षक आहे. या निरीक्षकाला झाडाच्या शेंड्याकडे म्हणजे एकडे पाहताना कितीचा उन्नत कोन करावा लागतो? 60. उन्नत आणि अवनत कोन हे माहिती आहे आपल्याला. जर खालून वर बघू लागलो तर उन्नत कोन होतो, वरून खाली बघू लागलो तर अवनत कोन होतो. तर हे उन्नत कोन 60 अंशाचा झाला. तर आपल्याला ए बी एवढी उंची काढायची आहे झाडाची आणि वर्गमुळात 3 ची किंमत दिलेली आहे. पहा या ठिकाणी सगळं दिलेलं आहे. ए आकृतीमध्ये सी बिंदू जवळ निरीक्षक आहे, ए बी हे झाड आहे, ए बी बरोबर एच झाडाची उंची, निरीक्षकाचे झाडापासूनचे अंतर बी सी किती आहे? 10, म्हणजे झाडापासून तो 10 मीटर अंतरावर आहे आणि उन्नत कोन कितीचा झाला? 60चा. आता आपल्याला या ठिकाणी या त्रिकोणामध्ये टॅनचं सूत्र वापरायचं. टॅन थिटा बरोबर तुम्हाला माहिती आहे, टॅन थिटा बरोबर समोरील बाजू भागिले लगतची बाजू. कोणासमोरील बाजू कोणती आहे? ए बी. लगतची बाजू कोणती आहे? बी सी. म्हणजे ए बी भागिले बी सी घ्यावं लागतं. म्हणून या ठिकाणी आपण लिहूया ए बी भागिले बी सी. ए बी भागिले बी सी. त्यानंतर नेक्स्ट आता ए बी भागिले बी सी लिहिल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे टॅन थिटा म्हणजे थिटाची किंमत किती आहे? 60. तर टॅन थिटाची किंमत किती असते? टॅन थिटाची किंमत म्हणजे टॅन 60ची किंमत किती आहे? वर्गमुळात 3. आता पहा विधान 1 आणि विधान 2 याची या ठिकाणी आपण याचा जर विचार केला तर हे टॅन थिटाची किंमत म्हणजे थिटाच्या ऐवजी आपण काय घेतलेलं आहे? थिटाची किंमत किती आहे? 60 आहे. मग या साईडची किंमत काढली आपण, ती किती आहे? वर्गमुळात 3. म्हणजेच आपल्याला इनडायरेक्टली काय सांगतात? ती ए बी छेद बी सीची किंमत किती आहे? वर्गमुळात 3. हे झालं आपण 1 व 2 वरून घेतलेलं. आता ह्याला कसं सोडवलं? ए बी क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं. ए बी बरोबर वर्गमुळात 3 गुणिले बी सी. मग आता बी सी माहिती आहे आपल्याला. बी सी किती आहे? बी सी आहे 10. मग ते 10 ठेवलं, 10 ने 1.73 ला गुणलं तर पॉईंट हा इकडे शिफ्ट होतो, म्हणजे किती होतो? 17.3 होतो है ना. 17.3. आणि म्हणून या ठिकाणी झाडाची उंची आपल्याला काय सांगता येते? 17.3 मीटर आहे. ओके. 1 पॉईंट फक्त 0 मुळे काय होतं? 1 पॉईंट इकडे शिफ्ट होतो. 1.73 होतं तर 17.3 होतं. प्रश्न क्रमांक 2 बी. खालील त्रिकोण एबीसी मध्ये डी समांतर बाजू बीसी जर डीबी बरोबर 5.4, एडी बरोबर 1.8 सेमी, ईसी बरोबर 7.2 सेमी, तर एई काढा. आता इथं तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती दिली, त्याच्यावरून एका प्रमेयाची आठवण व्हायला पाहिजे. त्रिकोण एबीसी मध्ये डी समांतर बाजू बीसी ही डी या बीसीला समांतर आहे, म्हणून प्रमाणाचा मूलभूत प्रमेय या ठिकाणी आवश्यक आहे. नुसार मूलभूत प्रमेयानुसार हा प्रमाणाचा मूलभूत प्रमेय कशावरून आढळून आला आपल्याला, कशावरून लक्षात आला? याच्यावरून. मग हे आपण लिहिणं आवश्यक आहे. त्रिकोण एबीसी मध्ये डीई समांतर बाजू बीसी हे लिहिणं आवश्यक आहे. याच्यावरून आपल्याला हे कळालं. मग प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार काय सांगता येतं आपल्याला? एडी भागिले डीबी बरोबर आहे एई भागिले ईसी, आहे की नाही? आता याच्यात ज्या किमती आहेत त्या किमती ठेवा. बरोबर आहे. एडीची किंमत किती आहे? 1.8 एडीची किंमत.
त्याच्यानंतर DB ची किंमत किती आहे 5.4 बरोबर आहे. त्यानंतर AE ची किंमत आपल्याला काढावयाची आहे म्हणून AE आणि EC आपल्याला किती दिली 7.2. तिरपा गुणाकार केला तर काय होईल 1.8 गुणिले 7.2 बरोबर आहे AE गुणिले 5.4. याला आपण डायरेक्ट लिहूया म्हणून AE बरोबर काय होईल या दोघांच्या गुणाकाराला कशाने डिवाइड करता येईल मग कशानं 5.4 ने. मग आता एक पॉईंट इथे एका नंतर पॉईंट आहे इथे एका नंबरच्या नंतर पॉईंट आहे म्हणजे हे 18 आणि हे 54 झाले 18 त्रिक 54 बरोबर. पॉईंट उठून गेला आणि या 3 न कट 72ला 3 1 3 हे 3 दोन्ही 6 एक उरला पॉईंट दिला म्हणजे बेसख 12 3 दोन्ही 6 एक उरला इथं झाले 12 आहे की नाही आणि हे झाले 3 चोक 12 लक्षात 2.4. मग आपल्याला सांगता येते म्हणून AE बरोबर आहे 2.4 ही झाली AE ची किंमत. त्यानंतर दुसरं बघा खालील आकृतीमध्ये PSR मध्ये दिलेल्या माहितीवरून RS आणि PS काढा. बघा या त्रिकोणाला पहिले लक्षात आला असेल आपल्याला हा त्रिकोण जो आहे तो आहे 30 60 90 चा. मग आपल्याला या ठिकाणी 30 60 90 हे प्रूव्ह करणं आवश्यक आहे म्हणून आपण काय करूया अगोदर R 60 अंशाचा हे दाखवू. त्रिकोण PSR मध्ये PSR मध्ये त्रिकोण PSR मध्ये कोण S बरोबर 90 आणि कोण P बरोबर आहे 30. मग एक कोण 30चा दुसरा कोण 90चा म्हणजे उरलेला हा जो R कोण आहे तो 60चा असायलाच पाहिजे. आणि मग एका त्रिकोणाचा एक कोण 30 दुसरा 60 तिसरा 90 असेल तर त्या त्रिकोणाला काय म्हणतो आपण त्रिकोण PSR हा कोणता त्रिकोण आहे 30 अंश 60 अंश 90 अंशचा त्रिकोण आहे बरोबर आहे. मग हा जर 30 60 90 चा त्रिकोण असेल तर त्याचे गुणधर्म लागू होतात. कोणते गुणधर्म 30 अंश कोणासमोरची बाजू ही 30 अंश कोणासमोरची बाजू ही कशी असते कर्णाच्या निम्मी असते. 30 अंश कोणासमोरची बाजू कोणती आहे SR ती कशी असेल निम्मी कोणाच्या कर्णाच्या. कर्ण कोण आहे काटकोणासमोर S समोरची बाजू कोणती आहे PR. या ठिकाणी PR लिहूया आणि तर कारण लिहिणं विसरायचं नाही. 30 अंश कोणासमोरील बाजू आता SR बरोबर आहे SR बरोबर 1/2 गुणिले PR ची किंमत 12 आहे म्हणून SR बरोबर आहे 1 या 2 न कटवा बेग बेसख 12 म्हणजे किती आलं SR ची किंमत 6. ही SR ची किंमत आपण काढलेली आहे 6 आहे. आता कोणती काढायची आपल्याला SR म्हणजेच RS. या ठिकाणी लिहितो मी परत RS प्रश्नामध्ये दिलेले तसेच अक्षर घेतो RS बरोबर आहे 6. आता ह्याच्यानंतर आपल्याला कोणती किंमत विचारली PS कसं आहे PS ही बाजू PS बघा PS 60 अंश कोणासमोरची बाजू आहे कारण R काय आहे 60 अंशाचा 60 अंश कोणासमोरची बाजू R कोणासमोरची बाजू आहे ती कशी असते वर्गमुळात 3/2 पट असते कोणाच्या कर्णाच्या PRच्या. म्हणून इथं परत कारण लिहूया 60 अंश कोणासमोरील बाजू PS बरोबर आहे वर्गमुळात 3/2 गुणिले PR ची किंमत माहित आहे 12 बेयक बेसख 12 म्हणजे PS ची किंमत किती येते 6 वर्गमुळात 3. तर ह्या दोन्ही किमती आपण या ठिकाणी काढलेल्या आहेत. ओके समजलं. चला नेक्स्ट प्रश्न तिसरा. खाली दिलेली आकृती केंद्र D वर्तुळ ACB च्या बाजूंना बिंदू A व B मध्ये स्पर्श करते. कोण ACB बरोबर आहे ACB हा कोण 52 तर ADB करा. आता तुम्हाला इथं लक्षात आला असेल की हा त्रिज्या आहे ही स्पर्शिका आहे आणि त्रिज्या आणि स्पर्शिकेमधला कोण 90 अंशाचा असतो
त्रिज्येच्या बाह्य टोकातून जाणारी स्पर्शिका त्रिज्येला लंब असते. इथं सुद्धा त्रिज्येच्या बाह्य टोकातून जाणारी स्पर्शिका त्रिज्येला लंब असते. म्हणून या दोन कोणाची बेरीज किती? 90 आणि 90 म्हणजे 180. मग चौकोनाच्या चारी कोणाच्या मापाची बेरीज किती असते? 360. मग 180 गेले म्हणजे या दोन कोणाच्या मापाची बेरीज किती आहे? 180. म्हणून वाटलं तर आपण असं लिहू शकतो की त्रिज्या DA लंब स्पर्शिका AC, त्याचप्रमाणे त्रिज्या DB लंब स्पर्शिका BC. ठीक आहे ना, हे स्पर्शिका प्रमेय आहे. आणि म्हणून आता हा जे कोण आहे, कोण ADB अधिक कोण ACB बरोबर किती असायला पाहिजे? 180. आता या ठिकाणी ADB अधिक AC बरोबर 180. मग आता आपल्याला माहित आहे, कारण हे बघा या दोघांचं 180 आणि हे 180 म्हणजे 360. मग ACB दिलेला आहे, कोण ADB अधिक कोण ACB किती आहे? 52 अंश बरोबर 180. आणि म्हणून कोण ADB बरोबर 180 वजा 52. कोण ADB बरोबर आहे, ह्याची वजाबाकी करा. किती मधून? 180 मधून 52 काढा. हे 8, त्याच्यानंतर 6, 7, 8 म्हणजे 2 आणि हे किती आहे? 128 अंश. तर हे झालं याचं उत्तर. बरोबर आहे. चला नंतर चौथा प्रश्न. A 1 वजा 3, B 2 वजा 5, C 4 वजा 4, 7 हे बिंदू एकरेषी आहेत की नाही हे ठरवा. आता हे बिंदू एकरेषी आहेत किंवा नाही हे ठरवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं माहिती आहे का? या ठिकाणी अंतराचे सूत्र डिस्टन्स AB काढावं लागतं, डिस्टन्स BC काढावं लागतं, डिस्टन्स AC काढावं लागतं. जर कोणत्याही दोन डिस्टन्सची बेरीज ही तिसऱ्या डिस्टन्स बरोबर आली तर ते एकरेषीय आहेत असं म्हणता येतं. आणि जर नसतील तर मग मात्र त्यांना काय म्हणावं लागतं? ते एकरेषीय नाहीत. बरोबर आहे. तर आपण आता हे प्रत्यक्षात याचं डिस्टन्स फॉर्म्युल्यानुसार सर्वप्रथम आपण हे AB हे डिस्टन्स घेऊया. ओके, डिस्टन्स AB अगोदर डिस्टन्स AB घेऊ. अंतराचं सूत्र माहितीच आहे तुम्हाला. x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. बरोबर आहे. याला म्हणू आपण अंतराचे सूत्र. त्यानंतर डिस्टन्स AB बरोबर आहे. आता पहा, आपण A चे जे पॉइंट निर्देशक दिले त्याला x1 y1 म्हणतो, B चे x2 y2. मग आता त्यानुसार x2 किती होतं? 2, 2 - 1 त्याचा स्क्वेअर प्लस y2 किती आहे? y2 मायनस y1 -5 आणि हे मायनस, पण y1 मायनस असल्यामुळं काय होईल? हे प्लस प्लस किती? 3, 3 चा वर्ग. म्हणून डिस्टन्स AB बरोबर आहे, डिस्टन्स AB बरोबर काय होईल? हे 2 वजा 1 म्हणजे 1 चा वर्ग आणि वजा 5 अधिक 3 म्हणजे वजा 2 चा वर्ग. म्हणजेच डिस्टन्स AB बरोबर आहे, हे किती झालं? हे 1 चा वर्ग 1 आणि 2 चा वर्ग 4. म्हणजेच काय झालं? डिस्टन्स AB बरोबर आहे वर्गमुळात 5. समजा आपण याला 1 म्हणूया. त्याच तसेच आता काय करू आपण? डिस्टन्स AB घेतलं, आता डिस्टन्स AC घेऊ. डिस्टन्स AC बरोबर आहे, पुन्हा सूत्र x2 वजा x1 चा वर्ग अधिक y2 वजा y1 चा वर्ग. मग डिस्टन्स AC बरोबर आहे, त्याच्यामध्ये किमती ठेवूया. x2 ची किंमत, आता C चे निर्देशकाला x2 y2 म्हणूया, A च्या x1 y1 तर ऑलरेडी म्हटलेलं आहे. मग आपण काय घेता येतं? -4
हे -1 त्याचा वर्ग प्लस या y2चं y2 किती आहे 7 आहे. परत आता y1 किती आहे y1 आहे -3 पण हे पहिलं मायनस आणि हे मायनस मग काय झालं प्लस हे 3ला त्याचा स्क्वेअर म्हणून डिस्टन्स AC बरोबर आहे काय होईल हे -5चा वर्ग हे दोघांची बेरीज होती आणि हे 10चा वर्ग म्हणजे किती झालं डिस्टन्स AC बरोबर आहे हे बघा -5चा वर्ग 25 आणि 10चा वर्ग 100 म्हणजे 125 डायरेक्टली 125 म्हणजेच तुम्ही फार तर त्याला काय लिहू शकता डिस्टन्स AC बरोबर आहे 125 म्हणजे 100 आपण काय करतो 25 5 सव्वाशे 25चं वर्गमूळ लिहिता येतं आपल्याला काय लिहिता येतं 5 हे बघा याला असं लिहिता येतं 25 5 सव्वाशे असं लिहिता येतं. मग आता असं जर लिहिलं तर डिस्टन्स AC बरोबर आपल्याला काय म्हणता येईल मग डिस्टन्स AC बरोबर 25 वर्गमूळ 5 आणि याचं निघत नाही वर्गमुळात 5 लिहूया हे झालं नंबर 2. आता लास्ट तिसरं काय करू आपण तिसऱ्यामध्ये या ACची BCची किंमत काढू है ना BCची राहील ना डिस्टन्स BC बरोबर आहे अंतराचे सूत्र x2 वजा x1 चा वर्ग अधिक y2 वजा y1 चा वर्ग म्हणून डिस्टन्स BC बरोबर आहे याच्यात किमती ठेवता या बीच्या याला x1 y1 सीच्या निर्देशकाला x2 y2 म्हणायचं आहे. आता काय होईल हे -4 x2 +2 मायनस प्लस होते प्लस त्याच्यानंतर y2 काय होईल y2 किती आहे 7 आहे पुन्हा मायनस प्लस y1ची किंमत -5 होती अधिक झाली कंसाचा वर्ग डिस्टन्स BC बरोबर आहे हे किती झालं हे -4 अधिक 2 म्हणजे 2 -2 त्याचा वर्ग अधिक 7 आणि 5 12 12चा वर्ग म्हणून डिस्टन्स BC बरोबर आहे डिस्टन्स BC 2चा -2चा वजा असो का अधिक असो वर्ग धनच असतो 12चा वर्ग किती झाला 144 बरोबर आहे. डिस्टन्स BC बरोबर आहे डिस्टन्स BC बरोबर आहे याची किंमत आहे x2 ची किंमत किती आहे x2 आहे -4 आणि हे वजा हे 2 त्याचा वर्ग अधिक y2 ची किंमत आहे 7 वजा अधिक y1 ची आहे 5 कंसाचा वर्ग डिस्टन्स BC बरोबर आहे वर्गमुळामध्ये -4 -2 म्हणजे -6चा वर्ग 7 आणि 5 12 12चा वर्ग ऋण असो का धन वर्ग हा धनच असतो हे आपल्याला माहीत आहे बरोबर आहे -6चा वर्ग 36 12चा वर्ग 144 म्हणून डिस्टन्स BC बरोबर आहे 36 आणि 144 याची आपल्याला बेरीज करावी लागेल याची बेरीज किती येते 180 याला आपण असं लिहू शकतो डिस्टन्स BC बरोबर आहे काय लिहिता येतं 36 गुणिले 5 लिहिता येते की नाही सांगा
5 × 30 0, ह्याच्याले 3, 5 × 15 3 18. असं का लिहिता येतं? कारण एकाचं आपल्याला वर्गमूळ काढता येतं. 36 वर्गमूळ किती? 6. 5 निघत नाही, वर्गमुळात 5. हे झालं विधान नंबर 3. आता तुम्ही थोडंसं बारकाईनं बघा. विधान 1 आणि 2 आणि 3 ही तुमच्या डोळ्यासमोर आहे. यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की डिस्टन्स AB, डिस्टन्स AC आणि डिस्टन्स BC मध्ये एक संबंध आहे. काय संबंध आहे पहा बरं. 1 व 2, 1 2 3. विधान 1 2 व 3 वरून काय लक्षात येतं आपल्याला, की आपल्याला असं लक्षात येतं की वर्गमुळात 5 अधिक 5 वर्गमुळात 5 एकूण किती होतात? हे 1 वर्गमुळात 5, हे 5 वर्गमुळात म्हणजे किती होतात? 6 वर्गमुळात 5, जे की विधान नंबर 3 मध्ये. हे कुठं आहे? विधान नंबर 1 मध्ये. हे कुठं आहे? विधान नंबर 2 मध्ये. हे कुठं आहे? विधान नंबर 3 मध्ये. मग विधान नंबर 1 आणि 2 ची बेरीज म्हणजेच आपल्याला असं म्हणता येते की डिस्टन्स AB प्लस 2 मधलं कोणतं आहे? डिस्टन्स AC बरोबर आहे डिस्टन्स BC. मग आता तुम्हाला मी सांगितलं होतं सुरुवातीला, 2 डिस्टन्सची बेरीज ही तिसऱ्या डिस्टन्स बरोबर असेल तर आपल्याला काय म्हणता येतं? ABC हे काय आहेत? हे एक रेषीय बिंदू आहेत. म्हणून बिंदू A B C हे एक रेषीय बिंदू आहे. त्यानंतर पहा दुसरा प्रश्न याच्यातला. याच्यामध्ये काय सांगितलं की जर साइन थिटा बरोबर 1160 तर नित्य समानतेचा वापर उपयोग करून कॉस थिटाची किंमत काढा. आता नित्य समानता कोणती आहे? साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. याचा वापर करा आणि साइन थिटाची किंमत किती दिली? 11/61. मी याच ठिकाणी लिहितो, ठीक आहे नाही. साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर आहे 1. तुम्हाला कोणाची किंमत करायची? कॉस वर्ग थिटाची. कॉस वर्ग थिटा बरोबर 1 वजा साइन वर्ग थिटा. म्हणून कॉस वर्ग थिटा बरोबर आहे 1 ला 1 साइन वर्ग थिटा. साइनची किंमत किती आहे? 11/61 त्याचा वर्ग. कॉस वर्ग थिटा बरोबर आहे 1 ला 1 वजा 11चा वर्ग किती होतो? 121. आणि 61चा वर्ग किती होतो? 3721. याचा छेद काय नाही म्हणजे 1 असतो. तिरपा गुणाकार करा. कॉस वर्ग थिटा बरोबर आहे 3721 मायनस 121 छेद 3721. म्हणून कॉस वर्ग थिटा बरोबर आहे 3721 मधून 121 जर गेले तर 3600 राहतात आणि खाली जशाला तसं 3721. दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढा. कॉस वर्ग थिटाचं कॉस थिटा 3600 वर्गमूळ 60. 3721 किती आहे? 61. म्हणून कॉस थिटाची किंमत किती आली? 60/61. पुढे आता ही आपल्याला प्रश्न तिसऱ्यामध्ये एक कृती पूर्ण करायची आहे. 2 कृती दिलेल्या असतात. तर पहिली कृती पहा. खालील आकृतीमध्ये XY ही समांतर आहे बाजू AC ला आणि 2AX बरोबर 3BX तर XY बरोबर 9. तर AC ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा असं सांगितलेलं आहे. पहा आपण ही कृती पूर्ण करूया. AX भागिले BX बरोबर आहे 3. हे बघा हे AX आहे, हे BX आहे. BX ला इकडे पाठवलं. X भागिले BX बरोबर 3. 2 ला इकडे पाठवा. दोन्ही साईडमध्ये काय करायचं? योग क्रिया. योग क्रिया कशी असते? अंशामध्ये छेद मिळाला. अंश आणि छेद म्हणता येत नाही ॲक्च्युली, पण आपण असं म्हणू शकतो. हे प्रथम पद आहे, द्वितीय पद आहे. अंशामध्ये छेद मिळवला आणि छेद जशाला तसा ठेवला, याला योग क्रिया म्हणतात. हे आपण पाहिलं 9वीला. x अधिक bx छेद bx. तसंच इकडं 3 अधिक 2 छेद 2. ax अधिक bx आकृतीमध्ये पाहिला तर ax अधिक bx म्हणजे पूर्ण त्रिकोणाची बाजू मिळते. ती म्हणजे कोणती आहे? AB. लक्षात येतं? ax अधिक bx पाहून घ्या एकदाच. ax अधिक bx जर पाहिलं तर तुम्हाला ती त्रिकोणाची पूर्ण बाजू मिळते. हे बघा ax अधिक bx म्हणजे पूर्ण काय झालं? AB झालं. लक्षात? तर हे या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे AB. आता त्रिकोण BCA आणि त्रिकोण BYQ हे 2 त्रिकोण समरूप होतात. आता अशा प्रकारच्या त्रिकोणामध्ये माहिती आहे तुम्हाला की 2 कोण हे कसे असतात? एकरूप. एक सामायिक कोण असतो आणि दुसरा एक दिलेला कोण आहे. ह्या
कोणामुळं हे जे दोन त्रिकोण दिसतात ते तुम्हाला समरूप दिसतात. हे समरूप त्रिकोण आहेत हे आपल्याला लक्षात येणं आवश्यक आहे. पहा, हा बी कोण बी सी ए हा दिसतो तुम्हाला, बी सी ए हा त्रिकोण, आणि दुसरा कोणता आहे बी वाय एक्स, यामध्ये बी हा सामायिक आहे. आणि त्याच्यानंतर ह्या दोन रेषा समांतर असल्यामुळं आता कोणताही एक कोण दाखवता येते, वाय कोण सी कोणाशी एकरूप, कारण याला काय म्हणतो आपण संगत कोण, किंवा एक्स कोण ए कोणाशी, याला सुद्धा आपण काय म्हणतो संगत कोण. पण आपल्याला एवढ्या कोणाची गरज नाही, तर आपल्याला माहित आहे की हे कोणते संगत कोण आहेत. म्हणून दोन कोण एकरूप असण्याची, तीन कोण इथं तर एकरूप आहेत, पण आपण एक लहान कसोटी या ठिकाणी वापर करत असतो, कोको कसोटी. कोको लिहिलं तरी काही अडचण येत नाही, कारण ते आहेच कोको कसोटी. ठीक आहे. मग आता मग आता समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू कशा असतात, प्रमाणात असतात. म्हणून बघा, बी ए भागिले बी एक्स बरोबर आहे ए सी भागिले एक्स वाय. याच्यामध्ये किमती ठेवा. बी ए भागिले बी एक्स हे जे दिलेलं आहे, तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय करावं लागेल, हे पहा, बी ए भागिले बी एक्स बरोबर आहे ए सी भागिले एक्स वाय. याची किंमत ठेवा. बी एची किंमत किती आहे, 5 आहे, इथे मी 5 लिहितो. बी एक्सची किंमत किती आहे, 2. आता याला काय करायचं, हे 9 इकडे गेल्यानं काय होईल, भागिले 9 इकडे गेल्यानं गुणिले 5 गुणिले 9, 5 9 45, 45 भागिले 2 किती होतात, 45 भागिले 2 22 पॉईंट किती 5. ओके, पुढे बघा, दुसरी कृती पहा. समभुज चौकोनाच्या बाजूंच्या वर्गांची बेरीज त्याच्या कर्णाच्या वर्गाच्या बेरजी इतकी असते हे सिद्ध करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. तर ही कृती आपल्याला परत पूर्ण करायची आहे. पक्ष चौकोन पी क्यू आर एस हा समभुज चौकोन असून कर्ण पी आर आणि कर्ण एस क्यू एकमेकांना टी बिंदू छेदतात. साध्य पी एस वर्ग अधिक एस आर वर्ग अधिक क्यू आर वर्ग अधिक पी क्यू वर्ग बरोबर पी आर वर्ग अधिक क्यू एस, म्हणजे ह्या चौकोनाच्या चारी बाजूंच्या वर्गांची बेरीज आहे. आणि हे बरोबर आहे कर्णांच्या वर्गांची बेरीज, 2 कर्ण. तर आपल्याला माहित आहे कृतीमध्ये समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात, आहे की नाही. म्हणून त्रिकोण पी क्यू एस मध्ये रेखा पी टी ही मध्यगा आणि क्यू आर एस मध्ये आर टी ही मध्यगा आहे. आपण या ठिकाणी काय करू शकतो, अपोलोनियसचा सिद्धांत वापरता येतो. अपोलोनियसचा सिद्धांत आपल्याला कसा वापरता येते हे तुम्हाला माहीत आहे, बरोबर आहे. तर ते अपोलोनियसचा सिद्धांत कसं आपल्याला समजणं आवश्यक आहे. हे बघा, हे जे तुम्हाला दिसतात, तर याच्यात पहा पी क्यू वर्ग, हे बघा पी क्यू वर्ग अधिक पी एस वर्ग बरोबर आहे 2 पी टी वर्ग अधिक 2 क्यू टी वर्ग किंवा टी एस, एक झालं. त्याच्यानंतर दुसऱ्या त्रिकोणामध्ये बघा, बरोबर आहे क्यू आर वर्ग अधिक एस आर वर्ग, हे हा खालचा त्रिकोण क्यू आर वर्ग अधिक एस आर वर्ग बरोबर 2 काय घेता येते इथं आता आर टी वर्ग बरोबर 2, एक तर 2 क्यू टी वर्ग घ्या किंवा टी एस वर्ग घ्या, चालतंय. हे आता आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. ओके, कृतीमध्ये पी क्यू वर्ग अधिक पी एस वर्ग बरोबर. आता मी काय सांगितलं होतं तुम्हाला, या ठिकाणी काय लिहावं लागेल मग आता आपल्याला 2 पी टी वर्ग, 2 पी टी चा वर्ग. इथं काय लिहावं लागेल, क्यू आर वर्ग अधिक एस आर वर्ग बरोबर आहे 2 काय सांगितलं होतं 2 आर टी वर्ग, 2 आर टी वर्ग. आता 1 व 2 ची बेरीज, हे बघा पी क्यू वर्ग अधिक पी एस वर्ग लिहिलं प्लस क्यू आर वर्ग एस आर वर्ग आलं इथं बरोबर 2. आता याच्यातून काय केलं आपण 2 दोघांमधूनही, इथं 2 आहेत इथं 2 आहे, इथं 2 2 सगळ्यामधून 2 कॉमन घेतले आणि बाकीचं कंसामध्ये घ्या, आहे की नाही. या दोघांचं तर आपल्याला माहीतच आहे, 2 जर कॉमन घेतले तर काय होतं पी टी वर्ग अधिक काय लिहावं लागेल इथं हे पी टी वर्ग, हे पी टी वर्ग घ्यावंच लागेल ना आपल्याला या ठिकाणी, हे पी टी वर्ग परत पी टी वर्ग आणि हे काय होतं 4 क्यू टी वर्ग. हे बघा हे क्यू टी आणि क्यू टी हे सारखंच आहे, 2 क्यू टी वर्ग आणि 2 क्यू टी वर्ग म्हणजे काय झालं 4 क्यू टी वर्ग. आणि हे पी टी आणि आर टी कसे असतात, सेम असतात. हे कन्फ्युजन टाळण्यासाठी या ठिकाणी आर टी जर लिहिलं आपण तर हे पी टी आणि आर टी कसं आहे सेम आहे, म्हणून आपण या ठिकाणी पी टी घेऊया. इथं रिझन दिलंय बघा, ठीक आहे नाही. आर टी म्हणजेच काय पी टी बरोबर आहे, पी आर टी बरोबर पी टी. मग आता हे पी टी आणि पी टी
हे वर्गला वर्ग सॉरी पीटी वर्ग अधिक पीटी वर्ग 2 पीटी वर्ग 2 पीटी वर्ग गुणिले 2 म्हणजे 4 पीटी वर्ग आणि हे ऑलरेडी 4 क्यूटी वर्ग आलेलंच आहे. हे राहू दे. आता ह्याच्यामध्ये वर्गामध्ये आपण असं काय लिहू शकतो, हे पूर्ण कंसाचा वर्ग म्हणजे तर 4 कशाचा वर्ग आहे 2चा. पीटी वर्ग कशाचा वर्ग आहे पीटीचा, म्हणजे 2 पीटीचा वर्ग 2चा वर्ग 4 पीटीचा वर्ग पीटी वर्ग आला बरोबर. आता आकृतीत पाहिलं तर 2 पीटी म्हणजे काय होतं पी आर होतं बघा. ते पीटी म्हणजे काय आहे कर्णाचा अर्धा भाग आहे. दुप्पट कर्णाचा भाग म्हणजे एक कर्ण होतो, त्याचं नाव काय आहे पी आर बरोबर. हे पी आर आलं. आणि 2 क्यूटी काय होतं 2 क्यूटी म्हणजे क्यू एस. म्हणून या ठिकाणी आपल्याला काय लिहावं लागेल क्यू एस. आणि हे वर्गला वर्ग जशाला तसा आलं. आता ह्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न तिसरा बी. खालील उपप्रश्न सोडवा. P1, -2 Q5, 2 R3 - 1 S - 1 -5 हे समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा. समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आपल्याला दाखवायचे. बघा समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू दाखवायचे असतील तर आपल्याला परत या ठिकाणी काय करावं लागेल समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत असं दाखवायचं असेल की नाही. पी किती आहे 1 - 2 क्यू किती आहे 5 2 आर 3 - 1 3 -1 एस किती आहे -1 हे समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत. तर आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी यांचा चढ घ्यावा लागेल बरोबर आहे. म्हणजे रेषा पी क्यूचा चढ घ्यावा लागेल, रेषा क्यू आरचा चढ घ्यावा लागेल, रेषा आर एसचा चढ घ्यावा लागेल. आणि यांचा चढाच्या बाबतीत तुम्हाला माहीत आहे समोरासमोरील बाजूंचा चढ कसा असतो. पी क्यूचा चढ आणि आर एसचा चढ जर समान आला, क्यू आरचा चढ आणि पी एसचा चढ जर समान आला तर आपल्याला असं सांगता येतं ज्या 2 रेषाचा चढ समान आला ते समांतर रेषा म्हणून. आणि आपल्याला माहिती आहे समांतरभुज चौकोनामध्ये समोरासमोर बाजू कशा असतात समांतर, म्हणजे त्या समोरासमोर बाजूचा जर चढ समान आला तर ते समांतर आहे असं आपल्याला म्हणता येतं. म्हणून फक्त या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल चढ तेवढा काढावा लागेल. बघा चढ काढला की हे उत्तर आपल्याला सहज काढता येतं, हे लक्षात घ्या. आता पी क्यू काढत असताना पी क्यूचा चढ काढायचा आपल्याला. तर चढाचं सूत्र माहिती आहे तुम्हाला y2 - y1 x2 भागिले x2 - x1 आहे की नाही. याला आपण पी क्यू काढताना याला x1 y1 म्हणता येतं, याला x2 y2 म्हणता येतं. ओके. पी क्यूचा चढ काढूया. बघा पी क्यूचा चढ काढू. रेख पी क्यूचा चढ, रेख पी क्यूचा चढ काय सूत्र आहे आपलं माहितीच आहे तुम्हाला y2 - y1. आपण वाटलं तर अगोदर चढाचं सूत्र लिहिलं तरी चालतं. चढाचं सूत्र काय आहे चढ बरोबर आहे चढाचं सूत्र आपण अगोदर लिहूया. चढ बरोबर आहे चढ बरोबर आहे y2 - y1 y2 - y1 भागिले x2 - x1. आता एकेकाने चढ करू. सर्वप्रथम ए बीचा चढ, सर्वप्रथम पी क्यूचा चढ. रेषा क्यू आरचा पी क्यूचा चढ, रेख पी क्यूचा चढ.
मग आता y2 किती आहे 2 वजा y1 किती आहे वजा 2 भागिले x2 किती आहे 5 आणि वजा x1 किती आहे 1. मग आता हे किती व्हायले 2 वजा 2 म्हणजे किती झाले हे 4. डायरेक्ट येतो 2 वजा वजा अधिक होता 2 आणि 2 4 आणि 5 वजा 1 म्हणजे किती 4 म्हणजे किती आलं हे 1. याला विधान नंबर 1 म्हणूया. आता पी क्यूचा झाला क्यू आरचा करू. चारी बाजूंचा काढायचा रेख क्यू आरचा चढ क्यू आरचा चढ. आता क्यू आरचा चढ करताना क्यूचे निर्देशक आणि आरचे निर्देशक वापरायचे आणि सूत्र तेच आहे. बरंच काय आहे ते वजा 1 y2 ची किंमत वजा y1 ची किंमत काय घ्यावं लागेल 2 आहे हे पण सूत्रातलं वजा म्हणजे वजा 2 आणि हे 3 x2 ची किंमत x1 ची किंमत 5 म्हणजे किती झालं हे वजा 1 वजा 2 म्हणजे वजा 3 आणि 3 वजा 5 म्हणजे काय झालं वजा 2. अंशस्थानाचे आणि छेदस्थानाचं वजा वजा कॅन्सल झालं किती आलं हे 3/2. तर हे झालं दुसरं. तिसरी बाजू घ्या आता त्याची रेख आर्यसचा चढ रेख आर्यसचा चढ. रेख आर्यसचा चढ बरोबर आहे इथं y2 किती घ्यावं लागेल वजा 5 वजा त्याच्यानंतर वजा 1 त्यानंतर x2 किती आहे वजा 1 वजा x1 किती आहे 3 म्हणजे किती झालं वजा 5 वजा वजा अधिक होतात आणि वजा 5 अधिक 1 म्हणजे किती 4 आहे की नाही वजा 4 आणि खाली किती आहेत वजा 4 वजा 4 वजा 4 काय झालं वजा वजा करून गेलं 1. हे झालं तिसरं. आता शेवटची बाजू राहिली बघा रेख कोणती आहे बाजू रेख कोणती पीएस चा चढ. सूत्र तेच एकदा सूत्र लिहिले वारंवार लिहिण्याची सुद्धा आवश्यकता नसते कारण एकदा मार्क पडली पुन्हा नसते गरज. y2 वजा y1 आता y2 किती आहे वजा 5 आहे की नाही वजा आणि y1 किती आहे वजा 2 आहे हे वजा 2 कंसात लिहितो मी त्याच्यामुळे त्याला आणि छेद किती आहे वजा 1 x2 ची किंमत आणि x1 ची 1 आहे म्हणजे वजा 1. हे किती झालं पहा बरं वजा 5 वजा वजा अधिक 2 म्हणजे वजा 3 झालं हे आणि हे किती आहे वजा 2 झालं म्हणजे 3/2. आता तुम्ही पहा याच्याकडे अत्यंत महत्त्वाचा रिझल्ट मिळाला तुम्हाला 2 व 3 2 व 4चा चढ हा सारखा आलेला आहे आणि 1 व 3चा चढ सारखा आहे. मग ज्यांचा चढ सारखा त्या रेषा समांतर बरोबर आहे. मग आपण या ठिकाणी विधान 1 2 3 व 4 वरून काय सांगता येतं रेख पी क्यूचा चढ बरोबर आहे रेख पी क्यूचा चढ बरोबर आहे रेख आर एसचा चढ. आणि त्यानंतर रेख क्यू आरचा चढ. आता हे समान म्हणजे आपल्याला काय म्हणता येतं म्हणून रेख पी क्यू समांतर रेख आर एस. त्यानंतर रेख क्यू आरचा चढ बरोबर आहे क्यू आरचा चढ कशा बरोबर आला रेख पी एस बरोबर. आणि मग याच्यावरून काय सांगता येतं रेख क्यू आर समांतर रेख पी एस. आता बघा आता ह्याच्या या दोघावरून आपल्याला सांगता येतं की म्हणजेच काय म्हणता येतं मग चौकोन पी ह्या जे आहेत पी क्यू आर एस आणि क्यू आर पी एस ह्या काय समांतरभुज चौकोनाच्या बाजू आहेत सम्मुख बाजू आहेत आणि म्हणून आपल्याला सांगता येतं इथे डायरेक्टली लिहू शकतो आपण चौकोन पी क्यू आर एस हा समांतरभुज चौकोन आहे. समांतरभुज चौकोन आहे आणि हा जर चौकोन समांतरभुज चौकोन असेल तर मग आपल्याला सांगता येतं पी काय त्याचा निर्देशक 1,-2 क्यू याचा निर्देशक काय आहेत त्याचे 5,2
आर चे निर्देशक काय आहेत 3, वजा 1 आणि यस चे काय आहेत वजा 1, वजा 5. हे समांतरभुज चौकोनाचे काय आहेत शिरोबिंदू आहेत. ओके, हे आपल्याला असं लक्षात येतं. तर हा प्रश्न आपला झाला. दुसरा, सिद्ध करा की वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिकाखंड एकरूप असतात. आता हे प्रमेय आहे. हे प्रमेय आपल्याला सिद्ध करायचं आहे. वर्तुळाच्या बाह्य भागातील, समजा आपण एखादं असं वर्तुळ काढलं, तर वर्तुळ काढल्याच्यानंतर बाह्य भागामधून वर्तुळात काढलेले हे स्पर्शिकाखंड होतात, आहे की नाही? तर हे स्पर्शिकाखंड एकरूप असतात हे दाखवायचे. अत्यंत सोपी साधी सिद्धता आहे याची. तर याची सिद्धता आपण पाहूया. समजा आपण एक अशा प्रकारची हे एक सर्कल काढलं आणि हे स्पर्शिकाखंड आहे. हे कोणत्या एका कुठल्या तरी एका बाह्य बिंदूचा घ्या आधार. समजा आपण हे इथून ही याची त्रिज्या काढली, इथून ही याची त्रिज्या काढली है ना. हे ए केंद्र आहे असं गृहीत धरलं आपण. हे ए पी ही एक त्रिज्या आहे, ए क्यू दुसरी त्रिज्या आहे. आता याला दुसरं एक नाव द्या, समजा हे डी आहे. ओके, हे जोडून घेतलं, जॉईन केलं एडी. आता याच्यात आपल्याला काय करायचं आहे, पक्ष साध्य लिहायचं. पक्ष काय लिहिता येईल सांगा बरं. ए केंद्र असलेल्या वर्तुळाच्या बाह्य भागात बिंदू डी आहे. ए केंद्र असलेल्या वर्तुळाच्या बाह्य भागात बिंदू ए आहे. पक्ष. त्याच्यानंतर अजून काय म्हणता येतं, रेषा डी पी आणि डी क्यू वर्तुळाला अनुक्रमे पी आणि क्यू मध्ये स्पर्श करतात. डी पी आणि डी क्यू म्हणजे हा स्पर्शिका आहेत. वाटलं तर आपण असं लिहू शकतो, डी पी व रेषा डी पी व डी क्यू, रेषा डी पी व डी क्यू ह्या स्पर्शिका आहेत. हे सुद्धा आपल्याला माहीत आहे. आणि मग आता डायरेक्टली आपण लिहूया साध्य. काय करायचं आहे, सिद्ध काय करायचं त्याला साध्य लिहायचं. तर ह्या स्पर्शिका खंडाची लांबी समान असते. ए डी पी ही अशी स्पर्शिका आहे, बरोबर आहे. तर स्पर्शिका खंड तुम्हाला माहिती इथून एवढ्याला म्हणतात, हे इथून एवढ्या, ते समान असतं. म्हणजेच आपण बाजू डी पी, बाजू डी पी एकरूप बाजू डी क्यू हे आपल्याला सिद्ध करायचं आहे, बरोबर आहे. आता यासाठी आपण काय केलेलं आहे ते मात्र लिहायला विसरायचं नाही. त्याला आपण रचना असं म्हणतो. काय केलं होतं आपण, रचना काय केली की ए पी हे नव्हतं ऑलरेडी, आपण काढलं ए पी आणि ए क्यू, त्रिज्या काढल्या. मग आपण इथे लिहूया रेख ए पी वर ए क्यू काढून, रेख ए पी व रेख ए क्यू, आणि अजून काय काढलं आपण, ए डी एफ काढलेला आहे की नाही. एवढं लिहिलं चालेल. रेख ए पी व रेख ए क्यू काढून या त्रिज्या काढल्यात आपण. आता सिद्धता लिहायला काही हरकत नाही. 2 ओळीची सिद्धता आहे बघा, ही काही अडचण नाही त्यामध्ये. तुम्हाला 2 त्रिकोण दिसतात, फक्त हे 2 त्रिकोण एकरूप दाखवायचे बघा. हे 2 त्रिकोण आपण कसे एकरूप दाखवू शकतो, तर या त्रिकोणामध्ये पी ए या त्रिकोणातल्या ए क्यूशी एकरूप आहे. एकाच त्रिकोणाच्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत त्या. त्यानंतर दुसरं काय दाखवता येतं, ए पी डी हा 90 अंशाचा कोन आहे, ए क्यू डी हा 90 अंशाचा कोन आहे की नाही. म्हणजे हा कोन सारखा दाखवता येतो. आणि त्याच्यानंतर ए डी ही बाजू सामायिक आहे. आणि मग
मला माहित आहे की दोन्ही त्रिकोण कोणते त्रिकोण आहेत, काटकोन त्रिकोण आहेत. काटकोन त्रिकोणामध्ये हे एडी कर्ण आहे, दोघांचा सामायिक कर्ण आहे, आणि एपी आणि एक्यू ही भुजा आहे. कर्णभुजा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूपतात, लक्षात ठेवा. आता कर्णभुजा कसोटीनुसार आपल्याला लिहायचं आहे. आपण सर्वप्रथम हे त्रिकोण लिहू. त्रिकोण कोणता त्रिकोण आहे हा, ए पी डी किंवा पी ए डी, काही लिहिलं तरी चालेल. त्रिकोण पी ए डी व त्रिकोण क्यू ए डी या त्रिकोणामध्ये, बरोबर आहे. कर्णभुजा आपल्याला हे दाखवायचं आहे, कसोटी दाखवायची आहे या ठिकाणी, लक्षात येतं. हां, कर्ण कोणता होतो, तर आपण वाटलं तर काय करू, आपण कोण हे अगोदर कोण लिहूया. कोणते कोण, ए पी डी बरोबर कोण ए क्यू डी बरोबर 90° हे स्पर्शिकेचे प्रमेय आहेत, माहिती आहे आपल्याला. हे वाटलं तर इथं स्पर्शिका प्रमेय लिहूया. स्पर्शिका प्रमेय म्हणजे आता हे दोन्ही त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे. मग कर्ण एडी, एकरूप कर्ण एडी, यामध्ये काय म्हणता येतं, सामायिक बाजू आणि एक भुजा, बाजू किंवा भुजा, बाजू एपी, एकरूप बाजू एक्यू. हे काय आहे, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, वर्तुळाच्या त्रिज्या, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. मग आता कर्णभुजा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण काय होतात, एकरूप होतात. म्हणून त्रिकोण पी ए डी एकरूप त्रिकोण क्यू ए डी. कारण काय लिहिता येतं, कर्ण भुजा कसोटी. मग आता हे जर एकरूप असेल तर मग याचे संगत बाजू एकरूप असतात. म्हणून बाजू डी पी एकरूप बाजू काय होईल, बाजू डी क्यू. एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, कारण लिहिता येतं एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. ही झाली याची शीतलता. ओके. 4.1 सेमी त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 7.3 सेमी अंतरावरील बिंदूतून स्पर्शिका काढा. तर हा प्रश्न आपल्याला कंपासच्या साहाय्यानं सोडवता येईल. तर सर्वप्रथम आपण 4.1 सेमी अंतर हे कंपासमध्ये घेऊया. 4.1 अंतर आपण घेतलेलं आहे. हे सेंटर गृहीत धरून आपण एक वर्तुळ काढू. त्यानंतर वर्तुळ केंद्रापासून 7.3 सेमी अंतरावर बिंदूतून आपल्याला स्पर्शिका काढायची आहे. म्हणजे वर्तुळ केंद्रापासून अगोदर आपण 7.3 अंतर घेऊया. हे वर्तुळ केंद्र आहे. वर्तुळ केंद्रापासून 7.3 अंतर जायचं आहे आपल्याला. 1, 2 आणि हे 3. ओके, नाव देऊया. आता ह्याच्यामध्ये आपल्याला याचा लंब दुभाजक काढावा लागतो. हे अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. एक असा कंस उडायचा. त्यानंतर असा एक, नंतर बी वर टोक टेकून पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा एक कंस काढायचा. त्याचबरोबर दुसऱ्याला एक छेदणारा दुसरा एक कंस काढायचा. त्यानंतर यातून जाणारी एक लाईन ओढायची.
आणि हा पॉइंट यातून जाणार एक सर्कल करायचं. इंटरसेक्टिंग पॉइंटला नाव देऊ आपण. आता स्केलच्या साह्याने दोन बिंदू जॉईन करून घ्यायचे, जोडायचे. तर ह्या झाल्या आपल्या पी बी आणि पी क्यू, ह्या झाल्या आपल्या स्पर्शिका. यानंतर पुढचा प्रश्न, 30 सेमी त्रिज्येचा एक भरीव गोल वितळून त्यापासून 10 सेमी त्रिज्या व 6 सेमी उंची असणाऱ्या भरीव वृत्तचित्ती तयार केल्या तर वृत्तचित्तीत किती वृत्तचित्ती तयार होतील? आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की एका घनाकृतीपासून दुसरी घनाकृती तयार जर झाली तर तिथं पहिल्या घनाकृतीचे आणि दुसऱ्या घनाकृतीचे घनफळ हे दोन घेणं गरजेचं आहे. पहिल्या घनाकृतीच्या घनफळाला दुसऱ्या घनाकृतीच्या घनफळानं जर भागलं तर ते तयार होणाऱ्या ज्या घनाकृती आहेत ते किती आहेत हे आपल्याला मिळतं. हा अशा प्रकारचा प्रश्न नेहमी परीक्षेला विचारला जातो आणि म्हणून आपण याकडे दुर्लक्ष करू नका. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि सोपा आहे विशेष म्हणजे, म्हणून आपल्याला सर्वांना हे लक्षात येणं आवश्यक आहे. हा जो प्रश्न आहे, 30 सेमी त्रिज्येचा एक भरीव गोल वितळून त्यापासून 10 सेमी त्रिज्या 6 सेमी उंची असणारी भरीव वृत्तचित्ती तयार केल्या तर किती वृत्तचित्ती तयार होतील? तर हा प्रश्न आपण आता लगेच सोडूया. एवढा पार्ट आपला हा गोलाचा दिलेला आहे. 30 सेमी त्रिज्येचा एक भरीव गोल. ओके, ही गोलाची एवढी माहिती आणि एवढी माहिती सफिशियंट आहे. त्यापासून ज्या वृत्तचित्ती तयार होत्या त्या कशा आहेत? त्या वृत्तचित्तीची त्रिज्या 10 आणि उंची 6. तर अशी वृत्तचित्ती आपल्याला तयार करायची आहे. ठीक आहे. आपल्याला माहित असेल गोलाचे घनफळ सूत्र आहे आपलं 4/3 पाय r चा घन. बरोबर आहे. मग याच्यामध्ये किमती ठेवूया. हे 4/3 गोलाची फक्त आपल्याला त्रिज्या दिलेली आहे आणि ती सफिशियंट आहे असं सांगितलं मी तुम्हाला. हे पायला पाय जशाला तसं ठेवू, कारण हे पाय कॅन्सल होतं त्याच्यामुळे याची किंमत सरासरी ठेवू नका. ठेवली तरी ती कॅन्सलच होणार आहे. आणि गोलाची त्रिज्या किती दिली आपल्याला? 30 आहे. हे 30 त्याचा घन. बरोबर आहे. हे आपण असंच राहू देऊ. त्यानंतर गोलाच्या घनफळाच्या नंतर वृत्तचित्तीचे घनफळ. वृत्तचित्तीचे घनफळ. वृत्तचित्तीच्या घनफळाचं सूत्र काय आहे? पाय r वर्ग h. पायची किंमत तशीच राहू द्या गुणिले. आता वृत्तचित्तीची त्रिज्या काय सांगितलेली आपल्याला? 10, म्हणून हे 10चा वर्ग. आणि उंची किती आहे? उंची आहे 6. बरोबर आहे. आता आपल्याला तयार होणाऱ्या वृत्तचित्तीची संख्या घ्यायची, म्हणून तयार होणाऱ्या वृत्तचित्तीची संख्या तयार होणाऱ्या वृत्तचित्तींची संख्या बरोबर आहे
गोलाचे घनफळ गोलाचे घनफळ भागिले वृत्तचित्तीचे घनफळ म्हणून बरोबर आहे. गोलाचं घनफळ किती आहे? चार छेद 3 पाय आणि 30चा घन भागिले वृत्तचित्तीचे घनफळ किती आहे? पाय 10चा वर्ग गुणिले 6. ठीक आहे. हा, आता तर आपल्याला काय करावं लागेल? या ठिकाणी जे कॅन्सल आहे ते कॅन्सल करूया. काय कॅन्सल होईल? पाय पाय कॅन्सल झाले. पुढे या ठिकाणी लिहितो मी. बरोबर आहे. हे 4/3 गुणिले 10चा घन म्हणजे 30चा घन म्हणजे 30चा 3 वेळेस गुणाकार. 30 गुणिले 30 गुणिले 30 आणि भागिले हे किती आहे? 10चा वर्ग म्हणजे 10 गुणिले 10 गुणिले 6. आता बघा, हे 3 न या 30ला कॅन्सल होते. 3 1 3 आणि हे 10 या 10शी कॅन्सल झाले. ठीक आहे. त्याच्यानंतर हे 0 कॅन्सल झाला या 0शी, हा 0 कॅन्सल झाला या 0शी. आता काय उरलं बघा? हे 0 याच्याशी कॅन्सल झाला आणि हे 6 न याला कॅन्सल करू. 6 पंच 30. ओके. आता राहिलेलं पहा, काय काय राहील इथं? इथं बरोबर आहे 4 गुणिले हे किती आहे? तिथं हे कटला, हे पूर्ण आपण कटवलं. बरोबर आहे. आता इथे किती राहिलेत? मग हे 3 राहिले. त्यानंतर पुढे किती राहिलेत? हे 3 कटल्याच्यानंतर हे 5. आता किती होतो गुणाकार? हे 5 आहेत. हे बघा, हे 4, इथले हे 3 आणि इथले हे 5. 4 त्रिकोण 12, 12 पंच 60. म्हणून उत्तर काय सांगता येतं? म्हणून तयार होणाऱ्या वृत्तचित्तींची संख्या बरोबर आहे 60. हे झाले याचं उत्तर. चौथा प्रश्न, खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही दोन प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. खालील आकृतीमध्ये डी समांतर बाजू BC, जर डी बरोबर 4 सेमी, BC बरोबर 8 सेमी, तर एरिया ट्रायंगल ED बरोबर 25 सेमी वर्ग, तर एरिया त्रिकोण ABC काढा. आणि जर डी बरोबर आहे डी जसे BC बरोबर 3/5 असेल, तर एरिया ऑफ ट्रायंगल ED बरोबर आहे एरिया ऑफ ट्रायंगल DBCE काढा. तर आपण हे जे पहिलं आहे, पहिलं आपल्याला सहज सोडवता येईल. हे पहिलं, हा प्रश्न तुम्हाला काय दिला? हे डी ची किंमत दिली, BC ची दिली, हा एरिया दिला आणि हे आपल्याला काढायचं आहे.
तर पहा, हा जो त्रिकोण आहे एडी आणि एबीसी, याच्यामध्ये एक विशेष माहिती आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. एडी आणि एबीसी हे दोन त्रिकोण समरूप होतात. का समरूप होतात? तर हा ए कोण जो आहे हा दोघांचाही सामायिक आहे. त्यानंतर हा डी कोण या बी कोणाशी, कारण हे आहे संगत कोण, कारण ह्या दोन रेषा समांतर दिल्या, डी समांतर बी सी दिलेला आहे, म्हणून कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप असतात. आणि जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूच्या गुणोत्तरा एवढे असते. तर एवढा आपल्याला या ठिकाणी वापर करावा लागेल. तर आपण इथं डायरेक्टली लिहू शकतो की त्रिकोण एडीई व त्रिकोण एबीसी मध्ये कोण ए एकरूप कोण ए, कारण सामायिक, आणि त्याच्यानंतर कोण एडीई एकरूप कोण एबीसी संगत कोण. आणि आपल्याला दोन त्रिकोण समरूप दाखवण्यासाठी दोन कोणांची आवश्यकता असते, ती पूर्ण झाली. आणि म्हणून आपण या ठिकाणी असं लिहितो, म्हणून त्रिकोण एडीई समरूप त्रिकोण एबीसी, कारण कोको कसोटी. आता जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणून ह्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर, संगत बाजू कोणत्या, ज्या दिलेल्या त्याच घ्या. एक डी दिली, दुसरी बीसी गेली त्याची, म्हणून डीई चा वर्ग भागिले बीसी चा वर्ग. इथं कारण लिहायचं, समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. मग आपण परत असं लिहू शकतो, एरिया ऑफ त्रिकोण एडीई छेद एरिया ऑफ त्रिकोण एबीसी बरोबर आहे डीई छेद बीसी या दोघांचाही वर्ग. बरोबर आहे. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण एडीई भागिले एरिया ऑफ त्रिकोण एबीसी बरोबर आहे डी ची किंमत किती आहे 4 आणि बीसी ची किंमत किती आहे 8, त्याचा वर्ग. 4 1 4 4 2 8. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण एडीई एडीई भागिले एरिया ऑफ त्रिकोण एबीसी बरोबर आहे 1 चा वर्ग 1 2 चा वर्ग 4. तर त्यामध्ये एडीएचं क्षेत्रफळ तुम्हाला दिलेलं आहे, ही किंमत ठेवा. मग एडीएच्या जागी मी 25 ठेवतो आणि छेद जशाला तसं एरिया ऑफ त्रिकोण एबीसी बरोबर आहे 1/4. तिरपा गुणाकार करा, 1 न याला गुणा, 25 न याला, 4 ला, म्हणजेच एरिया ऑफ त्रिकोण एबीसी बरोबर आहे 25 चोक 100 चौरस सेमी किंवा सेंटीमीटरचा वर्ग. तर हे झालं याचं उत्तर पहिल्याचं. ठीक आहे. आता हे आपल्याला पुढे याचा वापर करायचा आहे. पुढे काय दिलेलं आहे पहा बरं. जर डी छेद बीसी, डी जसे बीसी बरोबर 3/5, तर एरिया ऑफ त्रिकोण एडी आणि जसे एरिया ऑफ चौकोन डीबीसी काढा. हे डीबीसी काढण्यासाठी तुम्हाला अगोदर काय करावं लागेल, एबीसीचं तर क्षेत्रफळ माहिती आहे, कशाचं काढावं लागेल, एडीईचं काढावं लागेल. एडीईचं हे वरचं नाही वापरायचं. या ठिकाणी इथल्या याच्यामध्ये आपण हे कॅल्क्युलेट केलंय, कोणाचं क्षेत्रफळ एबीसीचं 100 आहे.
आता एडीईचं काढायचं, पुन्हा तोच प्रमेय वापरायचा, समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. आणि एडीई काढल्याच्या नंतर एबीसी मधून जर एडीई वजा केलं तर या चौकोनाचं क्षेत्रफळ मिळतं. आणि मग काय करायचं, त्याचं काय करायचं, त्याचा रेशो घ्यायचा, त्याचं गुणोत्तर घ्यायचं. ठीक आहे, तर आपण ह्याला लगेच इथं लिहूया. एरिया ऑफ त्रिकोण एडीई भागिले एरिया ऑफ त्रिकोण एबीसी बरोबर आहे डीईचा वर्ग भागिले बीसीचा वर्ग. ठीक आहे. हां, आता एरिया ऑफ ट्रायंगल एडीई हे एबीसी दिले बघा, इथं आपण काढले 100. आणि हे डी छेद बी सी पूर्ण कंसाचा वर्ग, डी आहे 3 आणि हे आहे 5, त्याचा पूर्ण वर्ग घेतला. म्हणजे काय होईल, एरिया ऑफ ट्रायंगल ए डी ई छेद 100 बरोबर आहे 3चा वर्ग 9, 5चा वर्ग 25. आता तिरपा गुणाकार जर केला तर तुम्हाला लक्षात येतं एरिया ऑफ ट्रायंगल ए डी ई बरोबर आहे हे 100 इकडे गेल्याने भागिले गुणिले होतात, हे 9/25 आणि गुणिले किती झाले, भागिले 100 इकडे गेल्याने गुणिले होतात, 25 × 25, 25 × 100. मग आता किती आलं हे, म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल एडीई बरोबर किती आहे, 9/36 सेमीचा वर्ग. आता हे तुम्हाला दोन्ही क्षेत्रफळ माहीत झाले, एक तर एबीसीचंही माहीत आहे आणि एडीईचंही काढलेलं आहे. मग एबीसीच्या क्षेत्रफळातून जर एडीईचं काढलं तर काय मिळतं, चौकोन डीबीसीईचं क्षेत्रफळ मिळतं है ना. मग आता आपण ते क्षेत्रफळ काढूया. सर्वप्रथम ते क्षेत्रफळ काढू. कोणता चौकोन काढायचा आपल्याला, चौकोन एरिया ऑफ चौकोन डीबीसीई बरोबर आहे एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी वजा एरिया ऑफ ट्रायंगल काय आहे एडी. हे किती आहे 100, हे किती आहे 36, किती आलं मग हे 64 झालं. आता त्यांचा रेशो, आता रेशो काढायचा कसा, हे रेशो बघा, एरिया ऑफ ट्रायंगल एडीई भागिले एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल डीबीसीई बरोबर आहे हे क्षेत्रफळ एडीईच किती आहे 36 आणि हे किती आहे 64. हे झालं याचं उत्तर. आलं लक्षात. त्यानंतर दुसरं बघा, त्रिकोण एबीसी व त्रिकोण पीक्यूआर मध्ये एबी बरोबर 3.6, बीसी बरोबर 4 सेमी आणि एसी बरोबर 4.2 सेमी. त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर यांच्या संगत बाजूचे गुणोत्तर 2:3 असेल तर त्रिकोण एबीसी व पीक्यूआर काढा. हा नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे. याच्यामध्ये तुम्हाला रचना करायची आहे. त्या अगोदर तुम्हाला याच्यामध्ये हे दोन त्रिकोण समरूप दिलेत आणि या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दिल्यात, त्यावरून दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 बाजू काढायच्यात. कारण तुम्हाला समरूप त्रिकोणाच्या बाजूबद्दलचा संबंध माहित आहे. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात आणि म्हणून आपल्याला त्यांचं गुणोत्तराचा वापर करून पी क्यू क्यू आर आणि पी आर ह्या तिन्ही बाजू काढायच्या. आणि तुम्हाला माहित आहे जर त्रिकोणाच्या तिन्ही बाजू माहित असतील तर त्रिकोण आपल्याला सहज काढता येतो. तर हा प्रश्न आपण आता सध्या सोडूया. ओके. ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर राईट. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला त्रिकोण एबीसीच्या बाजू दिल्यात बघा. त्रिकोण एबीसीच्या बाजू दिल्यात, त्या बाजू कशा आहेत हे आपल्याला माहित पाहिजे. त्रिकोण एबीसी मध्ये ए बी किती आहे, ए बी आहे
3.6 सेमी. बी सी किती आहे? बी सी आहे 4 आणि ए सी किती आहे? 4.2. बघा एकदाचं कन्फर्म करा, ह्या बाजू आपण लिहिलेल्या बरोबर आहेत किंवा नाहीत त्या, आहे की नाही पहा. ए बी बरोबर 3.6, बी सी बरोबर 4 सेमी, ए सी बरोबर 4.2 सेमी, ह्या बाजू आपण घेतलेल्या आहेत. यानंतर आता समोर त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात, म्हणून आपण काय करूया, ए बी छेद काय घ्यायचं? पी क्यू बरोबर आहे. बी सी छेद क्यू आर बरोबर आहे. ए सी छेद टी आर. तर कारण समोर त्रिकोणाच्या संगत बाजू आणि त्या संगत बाजूचं गुणोत्तर दिले तुम्हाला, ते आहे 2/3. ओके. आता याच्यात आपण इथं समोर त्रिकोणाच्या संगत बाजू, समोर त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात. ए बीची किंमत पहा वर 3.6 भागिले बी बरोबर आहे. बी सीची किंमत 4 छेद क्यू आर बरोबर आहे. ए सीची किंमत 4 छेद पी आर बरोबर आहे 2/3. आता एकेका गुणोत्तराचा विचार करा आणि किमती काढा. 3.6 छेद पी क्यू बरोबर आहे 2/3. तिरपा गुणाकार 2 पी क्यू बरोबर आहे 3.6 गुणिले 3 आणि म्हणजेच पी क्यू बरोबर आहे 3.6 गुणिले 3 भागिले 2. गुणिले 2 इकडे गेल्याने भागिले जातात. बे एक बे, बे एक बे, बे 8 16 म्हणजे पी क्यूची किंमत किती आली मग? 18 × 54 म्हणजे 5.4 सेमी. लक्षात ठेवा. ही पी क्यूची किंमत. त्यानंतर दुसरं 4 छेद क्यू आर बरोबर आहे 2/3 म्हणून 2 क्यू आर बरोबर आहे 4 गुणिले 3. क्यू आर बरोबर आहे 4 गुणिले 3 भागिले 2. बे दोन्ही 4. क्यू आरची किंमत किती येते मग? बे 6 सेमी. ही झाली दुसरी बाजू. आता लास्ट तिसरीसाठी सुद्धा काय करायचं? 4.2 छेद पी आर बरोबर आहे 2/3 म्हणजे 2 पी आर बरोबर आहे 4.2 गुणिले 3. तिरपा गुणाकार करतो फक्त. पी आर बरोबर 4.2 गुणिले 3 भागिले 2. बे दोन्ही 4 बे एक बे. पी आर बरोबर 21 2 21 ते 63 म्हणजे 6.3 सेमी. बघा आता ह्या आपल्याला तिन्ही बाजू झालेल्या आहेत. फक्त आता त्रिकोण काढायचा आहे. ओके. पहिल्या 3 बाजूपासून पहिला हा त्रिकोण ए बी सी काढू, नंतर पी क्यू आरपासून ह्या पी क्यू आरच्या बाजूसुद्धा माहीत झाल्या, हे आपल्याला काढता येईल. तर काढत असताना आपण शक्यतो काय करतो, खाली मोठी बाजू घेतो म्हणजे ए सी घेऊया आणि त्या त्रिकोणाची आपण कोणती बाजू घेऊ? पी आर बाजू. ओके. यानंतर ए पासून आता बी पॉईंट राहिला. ए बी किती आहे ते पहा. किती? 3.6. ए बी 3.6. कंपासमध्ये अंतर घ्यायचं 3.6. 3.6 3.5 3.6 ए वर ठेवायचं आणि असा एक चाप ओढायचा. तर ए हा बी हा पॉईंट मिळवण्यासाठी आपल्याला परत 4 सेमी अंतर घ्यायचं. हे 4 सेमी अंतर घेतल्याच्या नंतर हे कंपासच्या सुईचं टोक सी वर टेकवायचं आणि पहिल्या चापला
छेदणारा हा दुसरा कंस काढायचा. तर हा आपला पहिला त्रिकोण झालेला आहे. एबीसीचा समरूप त्रिकोण आपल्याला काढायचा आहे. एबीसीचा समरूप त्रिकोण कोणता? एबीसी समरूप त्रिकोण कोणता काढायचा आपल्याला? PQR. तर PQRच्या सुद्धा आपल्याला बाजू आपण काढलेल्या आहेत. जसं की तुम्हाला माहीतच आहे, यामध्ये PQची किंमत किती आहे? PQ आहे 5.4 सेमी, है ना. त्यानंतर PQच्या नंतर कोणती बाजू काढली होती आपण? QR. QR किती आहे? QR आहे 6. आणि त्यानंतर QRच्या नंतर PR. PR किती आहे? PR आहे 6.3 सेमी. तर हा त्रिकोण याच्याशी समरूप आहे. ह्या बाजू आपण कॅल्क्युलेट केलेल्या आहेत. तर आता आपण परत काय करूया, हा त्रिकोण काढू. पहिलं आता AC घेतलं. AC घेतल्यानं खाली कोणती बाजू घ्यावं लागेल आपल्याला? AC PR घ्यायची आहे 6.3. एकसारखं आपल्याला काढायचं आहे, त्याच्यामुळं आपण असं करत आहोत. असं काही नाही, हेच घ्यावं म्हणून आपण ही सुद्धा घेऊ शकलो असतो, काही अडचण नाही. पण आपण नेहमी खाली मोठी बाजू घेत असतो. सर्वप्रथम आपण PR ही बाजू घेणार आहोत 6.3 ची. ओके, हे झालं 6, 1, 2, 3. 6.3 ची आपण बाजू घेतलेली आहे. आपल्याला काय करायचं आता? PR झालं. आपला कोणता बिंदू राहिला? Q. तर P पासून Q किती आहे? 5.4. 5.4 5 आहे. 1, 2, 3 आणि हे 4. त्यानंतर परत कंपासमध्ये किती घ्यायचं? 6.3. 6.3 घेऊया, बरोबर आहे. चला आता हे आपण कंपासून Q वर ठेवायचं, सॉरी R वर ठेवायचं. छेदणारा दुसरा कंस काढायचा आहे. आता स्केलचा आधार घेऊन हे जोडून घ्यायचं. तर अशा प्रकारे हे दोन त्रिकोण समरूप काढलेत, ABC आणि PQR. तर असं आपल्याला रचना काढता येणं आवश्यक आहे. चला तर नेक्स्ट पाहू आपण. शंकुछेदाच्या वर्तुळाकार भागांच्या त्रिज्या 14 सेमी आणि 8 सेमी आहेत. जर शंकुछेदाची उंची 8 सेमी असेल तर पुढील किमती काढा. तर आता आपण ह्या किमती काढूया. पहा, शंकुछेदामध्ये R1 आहे 14 सेमी, दुसरी त्रिज्या R2 आहे 8 सेमी, आणि आपल्याला पायची किंमत घ्यायची आहे 3.14. परत H1 दिलेला आहे, H बरोबर 8 सेमी. ओके, एवढ्या किमती आहेत. तर सर्वप्रथम शंकुछेदाची तिरकस उंची काढू. शंकुछेदाची तिरकस उंची तुम्हाला माहिती आहे, शंकूची तिरकस उंची पाय RL आहे. तर याच्यामध्ये थोडंसं तेवढाच बदल आहे, पाय RLच येतं. आता इथं तुम्हाला RLH मधलं रिलेशन घ्यावं लागेल. L वर्ग बरोबर R वर्ग अधिक H वर्ग, म्हणजे L बरोबर आहे वर्गमुळात H वर्ग अधिक R वर्ग. पण इथं दोन H R दिल्यामुळं आपल्याला असं लिहावं लागेल या ठिकाणी, हे H वर्ग अधिक R1 मायनस R2 होल स्क्वेअर.
तर एल बरोबर आहे वर्गमुळामध्ये एच किती आहे 8, 8चा वर्ग अधिक R1 किती आहे 14 वजा 8 पूर्ण कंसाचा वर्ग. तिरकस उंची एल बरोबर आहे वर्गमुळामध्ये 8चा वर्ग 64 अधिक 14 वजा 8 म्हणजे किती 6, 6चा वर्ग डायरेक्टली तुम्ही 36 आणि मग एल बरोबर आहे 64 आणि 36 म्हणजे किती होतात 100 आणि 100चं वर्गमूळ किती झालं 10 सेमी. हे झाली आपली शंकुछेदाची तिरकस उंची, याचं आपल्याला काम आहे. बरोबर आहे. आता शंकूचे वक्र पृष्ठफळ, आता मी ते सूत्र सांगितलं होतं शंकूचे वक्र पृष्ठफळ पाय आर्यल आहे. शंकू छेदाचे वक्र पृष्ठफळ बरोबर सूत्र काय आहे पाय आर्यल होतं, पण आता या ठिकाणी पाय शंकुछेदाचे पाय R1 अधिक R2 गुणिले एल आपण आता त्यासाठीच काढलेलं आहे. पायची किंमत किती 3.14 गुणिले कंसात R1 किती आहे 14, R2 किती आहे 8 आणि गुणिले एल किती 10 म्हणजेच 3.14 गुणिले 14 आणि 8, 8 आणि 4 12 म्हणजे 22 आणि गुणिले हे किती येतं 10. या 3.14 ला 22 गुणिले 10 म्हणजे 220 यानं गुणाकार करू किती होते हे 3 दोन्ही 6 3 चौक 4 दोन्ही 8 1 9 म्हणजे 4 दोन्ही 8 परत किती होईल 690. ओके 690.80 सेमीचा वर्ग किंवा चौरस सेमी. हे झालं शंकुछेदाचे वक्र पृष्ठफळ. आता शंकूचे एकूण पृष्ठफळ, शंकूचे एकूण पृष्ठफळ बरोबर आहे सूत्र पाय कंसात R1 अधिक R2 हे एल. आता हे काय झालं वक्र पृष्ठफळ आणि याला दोन भाग असतात म्हणजे एकाचं काय घ्यावं लागेल कटलेलं असल्यामुळं पाय R1 वर्ग, दुसऱ्याचं पाय R2 हे झालं एकूण है ना. सूत्र पाठ करायची सुद्धा आवश्यकता पडत नाही. तर याच्यातून पाय जर तुम्ही कॉमन घेतलात तर काय राहतं कंसामध्ये हे R1 अधिक R2 एल प्लस R1चा वर्ग अधिक R2चा वर्ग असं लिहिता येतं. पायची किंमत किती आहे 3.14. एकदाच घेतलं तरी चालतं. R1 किती आहे R1 14, R2 किती आहे 8, एल आताच काढलं 10, R1 परत 14चा वर्ग अधिक R2 किती 8चा वर्ग. तर आता याला सोडवा. हे 3.14 8 आणि 4 12 म्हणजे किती झाले 22 गुणिले 10 म्हणजे हे एवढा पार्ट किती होतो 220. 14चा वर्ग किती 196, 8चा वर्ग किती 64. याला सोडा 3.14 गुणिले तर हे सगळ्याची बेरीज करावं लागेल. 4 6 4 10 0 हे 0 त्यानंतर 9 10 11 म्हणजे हे किती व्हायले परत आपल्याला याचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल ना. म्हणजे हे व्हायले बघा 6 आणि 4 10 0 हाचा 1 10 6 16 17 18 8 चा 1 म्हणजे हे झाले 3 आणि 1 4 480 आणि याचा गुणाकार करा. याचा गुणाकार येईल 1507.2 सेंटीमीटर वर्ग किंवा चौरस सेमी. हे झाले शंकूचे
एकूण पृष्ठफळ. आता फक्त एक राहिलं, शंकूचे घनफळ, शंकुछेदाचे घनफळ. शंकुछेदाचे, सॉरी, या ठिकाणी शंकुछेदाचे. आता शंकुछेदाचे घनफळ. शंकुछेदाचे घनफळ बरोबर आहे 1/3 पाय h कंसात r1 वर्ग अधिक r2 वर्ग अधिक r1 गुणिले r2. याच्यात किमती ठेवा. 1/3 गुणिले 3.14 गुणिले h किती आहे 8. त्यानंतर कंसात r1 किती आहे 14. 14चा वर्ग अधिक 8चा वर्ग अधिक 14 गुणिले 8. बस हे संख्या सगळ्या सोडवायच्या आहेत. 1/3 ला 1/3 गुणिले 3.14 गुणिले 8 हे होतात 196, हे होतात 64 आणि हे किती होतात 112. म्हणजेच 1/3 गुणिले 3.14 गुणिले 8 गुणिले या सगळ्यांची बेरीज किती होते 4 आणि 2 6 6 6 12 म्हणजे 372. ओके. आता आपण याला 3 कॅन्सल करू. 3 1 3, 3 2 6, 1 उरले 3 चौक 12, 124. 124. मग आता काय होईल हे 3.14 गुणिले 8 गुणिले 124. या तिघांचा गुणाकार करूया. 3.14 गुणिले 8 ने याला जर गुणलं तर किती झाले 8 चौक 32, 8 1 8 8 2 16 म्हणजे हे झाले 992. आणि या दोघांचा गुणाकार आता करा 3114.8 सेमीचा वर्ग, सॉरी सेमीचा घनफळ आहे हा. तर हे झालं याचं उत्तर. ओके, हे लक्षात आलं असेल. आता शेवटचा प्रश्न 5वा. हा यापैकी एक प्रश्न सोडवायचा आहे. चौकोन एबीसीडी हा आयत आहे. एडी हा व्यास असलेले कर्ण बीडीला एक्स मध्ये छेदणारे एक्सडी हे अर्धवर्तुळ आहे. तर एबी बरोबर 12, एडी बरोबर 9, तर बीडी आणि बीएक्सच्या किमती काढा. चालते. तर आपण ह्याला थोडंसं रफमध्ये या ठिकाणी मी तुम्हाला थोडीशी डायग्राम दाखवण्याचा प्रयत्न करेन. बघा आता हे आपण जर समजा याला एडी म्हटलं तर एक्स बरोबर. तर याला जर आपण असं जॉईन केलं तर तुम्हाला माहित आहे हे काय होतं 90 अंशाचा कोन होतो. कारण अर्धवर्तुळातील अंतर्लिखित कोन हा काय असतो काटकोन असतो. मग याचा जर विचार केला पायथागोरसचा प्रमेय जर वापरला तर तुम्हाला या ठिकाणी हे ए डी ए बी, हे बी आहे, हे सी आणि हे डी. तर काय काय दिलं ए बी आहे 12, ए डी किती आहे 9. हे थोडंसं आता आपल्याला हा प्रमेय थोडासा विचारात घ्यावा लागते हे सांगतो तुम्हाला. तर इथं पायथागोरसचा थेरम जर वापरला तर बी डीची किंमत काढता येते. ठीक आहे नाही. त्रिकोण हा ए डी बी मध्ये कोण ए काय आहे 90 अंश. का बरं? कारण हा आयताचा कोन आहे. म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपल्याला काय सांगता येईल बीडी वर्ग बरोबर आहे, बीडी वर्ग बरोबर आहे ए बी वर्ग अधिक एडी वर्ग. म्हणजेच बीडी वर्ग बरोबर आहे ए बी वर्गची किंमत एबी ची वर्ग एबी किती आहे 12 अधिक 9 बरोबर आहे. म्हणजेच बीडी वर्ग बरोबर आहे
144 अधिक 81 म्हणजे काय झालं, बीडी वर्ग बरोबर आहे किती आहे 225. म्हणजेच बीडी बरोबर किती झाला मग 25 वर्गमूळ 15. म्हणजे बीडीची किंमत किती आली 15 सेमी. हे एक उत्तर तर आपलं याच ठिकाणी झालं. बरोबर आहे. हां, आता याच्यानंतर थोडं महत्त्वाची बाब इकडं लक्ष द्या. या ठिकाणी सांगेल मी तुम्हाला की AXB हा त्रिकोण दिसतो आणि DAB हा मूळ त्रिकोण. तर एक प्रमेय झालेला आहे तुम्हाला माहीत असेल. काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे जे दोन त्रिकोण मिळतात ते परस्पराशी व मूळ त्रिकोणाशी समरूप असतात. बरोबर. मग आता आपण त्यानुसार हे दाखवू शकतो की बघा, त्यानुसार हा कोन, इथला कोन हा या कोणाशी एकरूप असतो आणि इथला कोन हा या कोणाशी एकरूप असतो. पुन्हा बघा, हे आपल्याला लक्षात येईल. म्हणून त्यानुसार मी डायरेक्टली लिहितो या ठिकाणी त्रिकोण AXB हा समरूप आहे. कोणत्या त्रिकोणाशी संगती सहित आहे आता हे DAB. चेक करा, कारण हा शिरोलंब प्रमेय आहे. बरोबर आहे. भूमिती मध्याचा प्रमेय, शिरोलंब प्रमेय म्हणतो आपण त्याला. शिरोलंब काटकोन त्रिकोणामध्ये शिरोबिंदू कर्णावर टाकलेल्या लंबामुळे बघा, शिरोबिंदूपासून मधून कुठे टाकला, कर्णावर लंब टाकला, हा शिरोलंब आहे. तर त्यामुळं या ठिकाणी त्रिकोणाचे दोन जे त्रिकोण तयार झाले ते परस्पराशी व मूळ हे परस्पराशी समरूप असतातच, शिवाय ते मूळ त्रिकोणाची सुद्धा समरूप असतात, असा हा आपला प्रमेय होता. मग आता हे पहा, हे ए कोण कोणाशी एकरूप आहे डीशी. बघा, याच्यातला AXB मधला ए कोण कोणाशी आता सांगितलं डीशी, आणि हा कोण डीशी. कळालं. हे झालं सर्व. आणि आता याच्या समरूप त्रिकोण असतील तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. मग संगत बाजू कोणत्या आल्या, AX भागिले DA बरोबर आहे XB भागिले AB बरोबर आहे AB भागिले DB. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, संगत बाजू कशा असतात, प्रमाणात. मग आता आपण याच्यामध्ये आपल्याला काय काढायचं आहे, BX काढायचं. BX हे आणि AB आणि AD दिलेलं आहे. बरोबर आहे. तर ह्यामध्ये DBची किंमत आपण काढली. DB म्हणजे BD किती आहे, म्हणजे पहा, या गुणोत्तराची दोन्ही किमती माहीत आहेत. या गुणोत्तराची AB ही माहीत आहे. हे दोन गुणोत्तर घेऊ. XB जशाला तसं घेऊ. XBची किंमत किंवा BXची किंमत काढायची आहे. AB आपल्याला माहिती आहे, दिले प्रश्नामध्ये, ते आहे 12 बरोबर आहे. ABची किंमत परत आपल्याला ठेवता येईल 12 आणि BD किंवा DB आपण काढले 15. तिरपा गुणाकार जर केला तर BX बरोबर काय मिळतं, 15 गुणिले BX बरोबर आहे 12 गुणिले 12 आणि गुणिले 15 परत इकडं गेल्यानं भागिले होतात. याचा भागाकार करा. 3 5 15 3 चौक 12 किती झाले, 12 चौक 48 भागिले 5 म्हणजे 5 9 45 3 उरले 5 सक 30. म्हणजे BXची किंमत किती आली, मग BX आहे 9.6 सेमी. झालं बघा. ह्याचं उत्तर याप्रमाणे आपल्याला काढता येतं. राईट. आता राहिलं पाचव्यातलं शेवटचं, आणि हे सोपं आहे. तुम्हाला काय म्हटलंय पहा, की साइन वर्ग थिटा अधिक थिटा बरोबर 30 हे घेऊन खाली त्रिकोणमिती नित्य समानताचा पडताळा घ्यायचा. फक्त याचा पडताळा घ्यायचा. बघा, आपण याची पडताळे घेऊया. पहिलं काय आहे, पहिल्याची लेफ्ट हँड साइड लिहू. LHS डावी बाजू काय आहे, साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर आहे 1. हे माहिती आहे मला. याची डावी बाजू घेतली. आता किती घ्यायचं, साइन वर्ग 30. थिटाची किंमत 30 घ्यायची ना.
कॉस वर्ग 30. हां, साईन वर्ग 30 ची किंमत किती असते माहिती आहे तुम्हाला? 1/2 आहे. साईन 30 ची किंमत 1/2 वर्ग. कॉस 30 ची किंमत किती आहे? वर्गमुळात 3/2 पूर्ण कंसाचा वर्ग. 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4 अधिक वर्गमुळात 3 चा वर्ग 3, 2 चा वर्ग 4. छेद समान आहे, 4 ला 4. 1 अधिक 3 म्हणजे किती झालं? 4/4 म्हणजेच किती? 1. आणि आहे की नाही मग आता 1 ही बाजू ही झाला एक पडताळा. पहिल्याचा पडताळा हा आहे. दुसऱ्याचा पडताळा घ्या. नंबर 2 मध्ये परत तेच करा. 1 अधिक टॅन वर्ग थिटा. टॅन वर्ग थिटा बरोबर आहे 1 ला 1 अधिक टॅन वर्ग थिटाची किंमत 30 ठेवा. बरोबर आहे 1 अधिक सांगा टॅन वर्ग थिटाची किंमत आपल्याला टॅन 30 ची किंमत किती आहे? 1/3 वर्गमुळात 3 त्याचा वर्ग म्हणजे हे 1 अधिक 1/3 याचा तिरपा गुणाकार करा. किती येतं? 4/3. ही किंमत किती आली? 4/3 आली. आता ह्या बाजूचं सेक वर्ग थिटा बरोबर किती? सेक वर्ग थिटा म्हणजेच सेक वर्ग 30 बरोबर. सेक 30 ची किंमत किती आहे माहिती आहे आपल्याला? सेक 30 ची किंमत आहे 2 वर्गमुळात 3 त्याचा वर्ग आहे की नाही? मग आता 2 चा वर्ग किती? 4 वर्गमुळात 3 चा वर्ग 3. बघा 4/3 4/3 आलं. म्हणजे डाव्या बाजूची किंमत तेवढीच, उजव्या बाजूची किंमत तेवढीच, म्हणजे ही सुद्धा नित्य समानता करेक्ट आहे. लास्ट आता 1 अधिक कॉट वर्ग थिटा बरोबर आहे 1 ला 1 कॉट वर्ग थिटा म्हणजे कॉट वर्ग 30 बरोबर आहे 1 ला 1 अधिक कॉट वर्ग 30 ची किंमत किती आहे माहिती आहे आपल्याला? राईट, वर्गमुळात 3 त्याचा वर्ग म्हणजे 1 अधिक वर्गमुळात 3 चा वर्ग 3 म्हणजे 1 अधिक 3 किती झाली? 4. ही या बाजूची किंमत आहे. आता या बाजूची काढा. कोसेक वर्ग थिटा म्हणजेच काय? कोसेक वर्ग 30 म्हणजेच आपल्याला काय करता येईल या ठिकाणी? कोसेक 30 ची किंमत किती आहे सांगा? 2 त्याचा वर्ग. 2 चा वर्ग किती होतो? 4. बघा आलं, डावी बाजू बरोबर आहे, उजवी बाजू म्हणजे ही सुद्धा नित्य समानता करेक्ट आहे. तर अशा प्रकारे हा पेपर आपला संपलेला आहे. आपल्याला निश्चितच याचा फायदा होईल. आपण सर्वांनी याचा सराव करावा. धन्यवाद.